हो, येतोय. अच्छा, ओके. नमस्कार मित्रांनो. आज आपल्यासोबत आहे एनसीए कोच बिराडे सर. तर बिराडे सरांचं थोडीशी तुम्हाला माहिती देतो. बिराडे सर एनसीए चे कोच असून ते योगेश्वरी स्कूलला दावसवाडीला टीचर पण आहे. आणि टीचर असून पण त्यांना एवढी क्रिकेटची आवड आहे की ते आम्हाला कोचिंग पण करता. आणि आज म्हणजे सकाळी 10 ते 5 त्यांची स्कूल असते आणि स्कूल नंतर पण ग्राउंडवर येणं किंवा सकाळी स्कूलच्या अगोदर लवकर उठून ग्राउंडवर येणं, कोचिंग करणं म्हणजे खूपच अवघड आहे. तर मग हा सरांचा आज आपण प्रवास विचारू कसा आहे आणि एवढं स्ट्रगल आहे की सरांचं, आणि पोरांना पण ते एवढं म्हणजे खूप असं चांगलं कोचिंग करताय. त्यामुळे भरपूर प्लेअर घडताय नवीन नवीन चांगले, आणि 16चे झाले, 14चे झाले, खूप चांगले प्लेअर घडवताय सर. आणि त्यानंतर आता ओपनच्या प्लेयरांना पण खूप चांगल्या ठिकाणी टुर्नामेंट खेळवताय, काहींना इन्व्हिटेशन पुण्याकडून खेळवताय. तर आज आपण थोडं सरांविषयी जाणून घेऊ. तर सर, आम्हाला थोडी तुमची माहिती सांगशाल? बर. सर्वांना कोरोनाच्या आपण बाहेर पडत अशी मी परमेश्वर चरणी विनंती करतो. माझं पूर्ण नाव संतोष अशोक बिराडे. निपाड तालुक्यातल्या खेडे गावामध्ये माझा जन्म झाला. माझे वडील हायस्कूलला शिक्षक होते, रिटायर झाले ते आता. परंतु मला जे क्रिकेटचं वेड लागलं ते माझ्या वडिलांमुळं. माझे वडील क्रिकेटचे अतिशय उत्तम खेळाडू होते, ऑफ स्पिनर होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे त्यांचे दोन अत्यंत आवडते खेळ. म्हणजे निपाड तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या वडिलांचं खूप चांगलं नाव होतं. उगाव या गावी गेल्या 20 वर्षापासून वडिलांनी टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंट भरवल्या. म्हणजे ज्यावेळेस वयाचं मी 8-9 वर्षाचा असेल त्यावेळेपासून वडिलांनी मला मैदानावर घेऊन जाणं, तिथून क्रिकेट शिकवणं. खरं उगाव गावाची सुरुवात केली. ते सुद्धा कोच होते. म्हणजे टेनिस क्रिकेट असेल किंवा सीझन क्रिकेट असेल त्यावेळेस त्यांनी उगाव आणि दंड घडवायला सुरुवात केली. वेगवेगळ्या टुर्नामेंटमध्ये त्यावेळेस निफाड तालुक्यामध्ये लासलगाव, जिमखाना, पिंपळगाव, ओझर असायच्या. पावसाचं वातावरण, थोडा नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे सरांना पण आणि मला पण प्रॉब्लेम होत आहे. तर पुन्हा एकदा सर आपल्या सोबत आले लाईव्ह. तर सर थोडस बोलत होत, सांगशाल आम्हाला काय? म्हणजे मगाशी समजत नव्हतं, थोडासा आवाज ब्रेक होत होता. त्या मुद्द्यावर येऊया आपण की घरी मुलं जे फिटनेसचा प्रोग्राम करतायत तो फिटनेस करताना मुलांना खूप अडचणी येतात. म्हणजे जे इक्विपमेंट असेल ते आपल्या ग्राउंडवर आपण उपलब्ध करतो मुलांसाठी, ते इक्विपमेंट घरी उपलब्ध होत नाही. जिम मध्ये जसे मुलं जातात प्रॅक्टिस करण्यासाठी, फिटनेस करण्यासाठी, तिथले इक्विपमेंट घरी आणू शकत नाही. म्हणून जो रिझल्ट घरच्या फिटनेसला तो यायला पाहिजे तो येत नाही. म्हणून मुलांची अडचण निर्माण झालेली. कारण कुठलाही खेळाडू जर हा फिटनेस मध्ये असेल तो आपल्या खेळावर त्याचा इम्पॅक्ट दाखवू शकतो. नक्कीच मुलांसाठी ग्राउंड खूप महत्त्वाचं आहे. मुलांना काय केलं जातं, आई वडिलांकडून सूचना केल्या जातात की तुम्ही सकाळी रनिंगला जा, सायकलिंग करा. म्हणजे प्रत्येक आई वडील, जागरूक आई वडील खेळाडूंची आपापल्या पद्धतीने मुलांना फिटनेस करायला सांगत आहेत. आणि त्याचा थोडासा परिणाम मात्र त्यांच्या खेळावर निश्चित जाणवतोय. थोडा डलनेस आला आहे, थोडासा त्यांची सिक्वेन्स चुकून गेला आहे, किंवा त्यांचा कंटिन्युटी ही कुठेतरी खंडित झालेली. त्याच्यामुळे खेळावर निश्चित त्याचा परिणाम होणार आहे. आता कोरोनाच्या कालावधीमध्ये कुठेही मुलांना बाहेर जाण्यासाठी, मुलंच काही मोठी माणसं बाहेर पडत नव्हते. त्याच्यामुळे मुलांना, खास करून मुलं, आई वडील मुलांना पाठवत नाहीत बाहेर. आणि जे काही ते करतायत ते घराच्या एक छोट्याशा 10x10च्या रूम मध्ये किंवा गच्चीवर असेल किंवा आणखी कुठेशी घराच्या तरी जागा असेल तिथे करण्याचा ते मुलं प्रयत्न करत. सर, एक प्रश्न असा होता की जे 16 आणि 19 या वर्षी मुलं खेळणार होते, तर आज कोविड-19 मुळे जे 19-16च्या टुर्नामेंट जे कॅन्सल झाल्या, तर त्या मुलांचं किती नुकसान आहे थोडं सांगशाल? म्हणजे कारण की ते पुढच्या आता 16 क्रॉस होऊन जाणार, 19 क्रॉस होऊन जाणार, त्यांचं खरं तर खूप नुकसान आहे. त्याबद्दल काय सांगशाल? खरंच खूप नुकसान आहे. कारण की गेल्या 2 वर्षापासून हा प्रत्यय येतोय. या वर्षी कोरोनाचा इफेक्ट जाणवला, पण गेल्या वर्षी मात्र अशाच प्रकारे इन्व्हिटेशनच्या मॅचेस झाल्या नाही, झाल्या 16च्या आणि 19च्या. आणि एमसीएच्या ज्या मॅचेस त्यांनी काय केलं, लास्ट इयरला पण मुलांना, म्हणजे जे क्लब आहेत, रेप्युटेड क्लब एमसीला रजिस्टर्ड आहेत, त्या क्लबच्या काही मुलांना तिथं कॅम्पसाठी बोलवलं. नंतर त्याचं सिलेक्शन करून महाराष्ट्राची टीम तयार केली. आता खरं तर हा
परीक्षा कालावधी संपल्यानंतरचा जो उन्हाळ्याचा जो सीझन आहे हा खरा क्रिकेटचा सीझन आहे. हो, परंतु पूर्ण. नेमका 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या, हा. म्हणजे संपल्या म्हणण्यापेक्षा 10वीच्या परीक्षा चालू, 12वीच्या परीक्षा संपल्या आणि 10वीच्या परीक्षा चालू असताना हा कोविड-19चा इश्यू क्रिएट झाला. त्याच्यामुळं ज्या इन्व्हिटेशन, ज्या क्लब लेवलच्या ज्या मॅचेस होणार होत्या क्लब लेवलच्या, म्हणजे आता एनडीसी असेल आपल्या जवळचा, किंवा पुण्याच्या पीडीसी असतील, किंवा अहमदनगरचे एडीसी असतील, धुळ्याच्या डीडीसी असतील, हो. या मॅचेस झाल्याच नाही. मुलांना तिथं सिलेक्शन ट्रायल, कारण की मला आठवतं की एनडीसीएला ज्या दिवशी 16 तारखेला लॉकडाऊन लागला आणि 16 तारखेलाच एनडीसीएला 19च्या ट्रायल्स होत्या. 19च्या ट्रायल 16-17 तारखेच्या अशा तारीख त्यांची होती. परंतु शासनाने, प्रशासनाने त्यांना ह्या ट्रायल घेण्यास परवानगी दिली नाही. त्याच्यामुळं मग त्या काही ट्रायल घेता आल्या नाही आणि कुठल्याच प्रकारचे क्लब लेवलचे सामने, क्लब लेवलच्या टुर्नामेंट्स ज्या जिल्हा क्लब कडून घ्यायला पाहिजे होत्या त्या कुठल्या प्रकारचे सामने झाले नसल्यामुळं मुलांचं हे वर्ष गेलं. दुःख असं आहे की जे डेड बाउंड्रीवर आहेत, जे मुलं 16 कम्प्लीट करून 17ला जाणार आहे किंवा 19 कम्प्लीट करून 20ला जाणार आहे, म्हणजे ते वय वाढणार आहे, त्या मुलांचं इतकं प्रचंड प्रमाणात नुकसान आहे की गेल्या 2 वर्षापासून जी मुलं डिस्ट्रिक्ट किंवा अंडर क्लब लेवलचे ज्या मॅचेस खेळण्यासाठी जे तयारी करतायत, खूप मेहनत करतायत, कोविड-19ने त्यांची सगळी स्वप्न ही थोडीला मिळवली. म्हणजे त्यांच्या पालक सुद्धा खूप नाराज झालेत, कोचेस सुद्धा खूप नाराज झालेत आणि प्लेअरच्या दुःखाला तर काही पारावारच नाहीये. म्हणजे मुलांचं इतकं डिस्टर्ब झालेत. मी आता कोविड-19च्या कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या नवे महाराष्ट्रातल्या बऱ्याच क्रिकेट खेळाडूंच्या टच मध्ये आहे की जे खेळाडू माझ्या एनसीए क्लब कडून खेळतात वेगवेगळ्या प्रकारचे टुर्नामेंट. त्यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या पालकाशी चर्चा करताना मला असं लक्षात आलं की हा कोविड-19 कधी संपेल आणि मुलं कधी मैदानावर उतरतील, कधी क्लब लेवलच्या मॅचेस होतील. कारण की आता अजूनही कोविड-19चा प्रादुर्भाव इतका प्रचंड प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, नवे महाराष्ट्रामध्ये आहे, पण अजूनही परिस्थिती सुधारेल असं काही वाटत नाही. मुलांना अजूनही आशा आहे, अपेक्षा आहे की कोविड-19चा लॉकडाऊन उठला की त्याच्यानंतर काही दिवसात, काही क्षणामध्ये नियमशीचं कुठलं तरी वेळापत्रक येईल आणि पुन्हा ज्या मॅचेस यापूर्वी व्हायला पाहिजे होत्या त्या मॅचेसचं नियोजन पुन्हा लागेल, अशा मुलांना अपेक्षा आहे. पण तशी परिस्थिती जशी पाहिली तर अशा प्रकारचे कुठल्याही भविष्यामध्ये या 2-3 महिन्यामध्ये होईल असं काही वाटत नाही. कारण की आता पावसाळा सुरू झालाय, 2-3 पावसाळे येऊन गेले आणि त्याच्यामध्ये ग्राउंडची अवस्था आणि सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता एवढ्या लवकर ते सुरू होईल असं काही वाटत नाही. सर, स्वराज कुशारे म्हणून 19चा प्लेअर आहे, खूप कमेंट करतोय, नाव घ्या माझं. तर नक्कीच स्वराज, आपण जेव्हा प्रॅक्टिस चालू होईल तेव्हा नक्कीच तू आमच्या सोबत प्रॅक्टिसला सोबतच राहशील, आपण सरांना नक्कीच भेटू. तर आपण बरोबर खेळू, काय काळजी करू नको. हा, तर सर पुढचा प्रश्न असा होता की जे कोविड-19 मुळे आता हा जो कोविड-19 व्हायरस आहे हा तर एवढ्या लवकर सर्व क्लिअर होणं पहिल्यासारखं जे खूपच अवघड आहे. पण आपल्याला ह्या कोविड-19 सोबतच आपल्याला क्रिकेट पणही चालू करायचंय. तर आपल्याला कसं चालू करायचंय, त्याची सुरुवात कशी होईल आणि ग्राउंडवर आपल्याला प्रशासन जेव्हा परमिशन देईल की आज तुम्ही ग्राउंडवर प्रॅक्टिसला जाऊ शकताय, करू शकताय, तर आपण कसं यायचंय ग्राउंडवर, त्याचं काही सांगशाल आम्हाला तुम्ही? म्हणजे प्लेयरांनी कसं जायचंय ग्राउंडवर, काळजी घेतली पाहिजे? पहिल्यांदा क्रिकेट जर पाहिलं ना समा, तर क्रिकेट हा टीम वरचा गेम आहे. हा इंडिव्हिज्युअल खेळाडू जसा गोल्फचा असतो तशा प्रकारचा इंडिव्हिज्युअल प्लेअरचा हा गेम नाही. किंवा बॅडमिंटन असेल तसा इंडिव्हिज्युअल प्लेअरचा गेम नाही. 11 खेळाडू एका संघामध्ये असतात, समोरच्या 11 खेळाडूंबरोबर त्यांना प्रत्यक्ष मैदानावर खेळावं लागतं. त्यासाठी कुठेतरी हे खेळाडू एकत्र येणार आणि नंतर ग्रुप होणार, म्हणजे जेणेकरून त्यांचा एकमेकांशी संपर्क आल्यानंतर शंका अशी येते की भविष्यात या कोरोनाचा प्रादुर्भाव खेळाडूंमध्ये सुद्धा निर्माण होईल की काय. परंतु आता मी वर्तमानपत्रामध्ये बऱ्याचशा बातम्या ऐकतोय, बातम्या वाचतोय, टीव्हीला वाचतोय की खेळाडू, आता उदाहरण जर घेतलं आपण तर गोलंदाज काय करतो की आपला स्विंग करण्यासाठी किंवा आपल्या बॉलिंग मध्ये व्हरायटी आणण्यासाठी तो चेंडूवर लाळेचा उपयोग करतो. आणि कोरोना-19चे विषाणू जे आहेत ते लाळेमध्येच असतात, आपल्या घशामध्येच असतात, तोंडामध्येच असतात किंवा नाकामध्ये असतात. जेणेकरून ते बॉलवर आले, बॉलचा एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला तो बॉल दिल्यानंतर तो विषाणू हा एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूकडे जाईल. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये प्रशासन सुद्धा या गोष्टीला तयार होत नाही. परंतु प्रशासनाने सुरुवात केली. आता मागे ऐकलं होतं आपण की
गेल्या 8 तारखेपासून मैदान उघडी केली आहेत. हो, सकाळी जॉगिंग पहाटे 5 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मैदान फिटनेस करण्यासाठी किंवा फेरफटका मारण्यासाठी किंवा जॉगिंग करण्यासाठी उघडी केलेली आहेत. परंतु क्रिकेटचे सामने अद्यापही कुठे सुरू झालेले असे ऐकिवात नाही. महाराष्ट्रामध्ये जे कोच काम करतायत ते सुद्धा काय करतायत की सकाळी एक 10-12 मुलांची किंवा 5-6 मुलांची एक टीम घेतात किंवा एक ग्रुप घेतात, त्यांचं फिटनेस सेशन सकाळी करतात किंवा त्यांची ड्रिल सकाळी करतात आणि नंतर सायंकाळी सुद्धा एक 8-10 मुलांचा ग्रुप करून त्यांची फिटनेस त्यांचं प्रॅक्टिस हे सायंकाळी करतात, म्हणजे जेणेकरून गर्दी होऊ नये. आता बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो, आजचं वर्तमानपत्र वाचलं तर आपल्याला दिसेल की वेस्ट इंडिजचे खेळाडू आता इंग्लंड दौऱ्यासाठी आज दाखल झाले, बरोबर की नाही. परंतु त्यांचे मास्क वगैरे पाहून पण त्यांच्या चेहऱ्यावर पण कुठेतरी भीती मला जाणवते. आपण इंग्लंडमध्ये आलोय, आपला देश सोडून आपलं घर सोडून आलोय आणि कदाचित आपल्याला सुद्धा कोरोना भविष्यात होईल की काय, म्हणजे असं मला वाटतं की आपल्या छातीवर दगड ठेवून ते तिथे आलेले आहेत. खेळ भावना एक वेगळी भावना आहे. खेळ हा आपल्या आयुष्यातला अतिशय अविभाज्य घटक आहे आणि त्या खेळासाठी आपण कुठलीही रिस्क घ्यायला खेळाडू तयार होतोच. परंतु कुटुंबीय, खेळाडूचे कुटुंबीय मात्र इतके धास्तावलेले आहेत, इतके घाबरलेले आहेत की आपल्या पाल्याला, आपल्या खेळाडूला ते कुठेही बाहेर पाठवायला तयार नाही. आता मला ते पालक माझ्या संपर्कात आहे नाशिक जिल्ह्यातले, की त्यांची मुलं काही पुण्याला आहेत, कोचिंग करतायत, कोचिंगला आहेत, काही औरंगाबादला आहेत, काही जालन्याला आहेत. आमच्या ओझरचा एक मेघ वडजे नावाचा खेळाडू आहे, तो 16 वर्षाचा खेळाडू आहे. तो जालन्याला प्रॅक्टिस करतो, कोचिंग करतोय देशमुख सरांकडे. त्याची आई शिक्षिका आहे, त्यांच्याशी चर्चा केली तर असं आढळलं की त्याला सुद्धा तिथून कोचिंग तिथून त्यांनी घरी बोलवून घेतलेलं आहे. सुंदर खेळाडू. परंतु आता परिस्थिती इतकी भयानक झालेली की पावसाळा सुरू झाल्यानंतर कदाचित कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो की काय, त्याचा प्रसार जास्त होतो की काय, त्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबियांनी आपल्या मुलांना थोडस जपण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की आता या कोरोनाची सवय आपण लावून घेतली पाहिजे. जितके दिवस हा कोरोनाचा प्रादुर्भाव राहील तितके दिवस मुलांच्या फिटनेसवर 100% परिणाम होईल. म्हणजे त्यांचं एक तर खेळातून लक्ष उडेल आणि याचा वाईट मला असा प्रादुर्भाव जाणायला लागलाय की मुलं मोबाईलकडे सुरू झालेत आता. हो, नक्कीच. सोशल मीडिया वगैरे मोबाईलवर सुरू झालेत मुलं. सकाळपासून पबजी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पबजी गेम चालू असतं, म्हणजे दुसरे गेम चालू असतं, इन्स्टाला असतं ऑनलाईन, म्हणजे भरपूर नुसतं मोबाईल शिवाय त्यांना आता होतच नाही. तर नक्की त्याच म्हणजे खरं तर आमचे ज्युनियर मुलं तर आता सध्या त्याच याच्यात हे चाललेले आहे, म्हणजे मोबाईल शिवाय त्यांचं आता असं म्हणतात की ते अडॅक्ट झाले मोबाईल साठी. तर नक्कीच त्या मुलांसाठी तर थोडस त्या मुलांसाठी माझ्या अकॅडमीमध्ये जे 10 वर्षापासून ते मुलं, 10 वर्षापासून तर 20 वर्षापर्यंत मुलं आहेत माझ्या अकॅडमीमध्ये. पण बऱ्याच पालकांच्या अशा तक्रारी येत आहेत की आता एक तर मुलाला जर खेळायला बाहेर पाठवायचं नाही तर त्याच्यामुळे त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला कुठेतरी शांत करणं हा एक दुसरा पर्याय पालकांनी अवलंबला आहे आणि ते मात्र क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. नाही, क्रिकेटच्या नाही म्हणजे दुसऱ्या दृष्टीने पण ते घातकच आहे. तर म्हणजे पालकांनाही थोडं तुम्ही सांगशाल, म्हणजे मुलांना घरात ठेवायचं म्हणजे हाच पर्याय नाही आपल्याकडे, त्यांच्याकडे मोबाईल देऊन त्यांना आपण थोडं शांत बसू, दुसराही पर्याय असतो त्यांना शांत बसवण्याचा. म्हणजे आणि कौतुक करण्यासारखं खूप काही आहे. ज्यावेळेस मी पाहतो ना फेसबुकला, मी बऱ्याचशा ऑल ओव्हर इंडियातल्या आणि इंडियाच्या बाहेरच्या कोचेसच्या पण संपर्कात असतो. त्यांनी ह्या कोविड-19च्या काळात सुद्धा प्रॅक्टिस करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक काढलेल्या आहेत. अतिशय त्यांनी म्हणजे या अडचणीवर पर्याय काढले. म्हणजे काही आपल्या मोठ्या हॉलमध्ये, घराच्या हॉलमध्ये प्रॅक्टिस करतात मुलांची, म्हणजे आता पालकांनी ती जबाबदारी घेतली मुलाच्या प्रॅक्टिससाठी. अशा अनेकशा कल्पना मला दिसत आहेत की मुलं, आता तुझंच उदाहरण घेतो की मी आता काही दिवसापासून पाहतोय की तू गच्चीवर तुझं क्रिकेटचं पिच, नेट वगैरे त्याला सेटअप उभा करून असंच बऱ्याच लोकांनी अशा प्रकारे आपल्या गच्चीचा वापर, आपल्या घरा शेजारच्या मोकळ्या जागेचा वापर आता केलेला आहे. म्हणजे ही कल्पना सुचली, म्हणजे नवीन कल्पना सुद्धा या कोविड-19च्या निमित्ताने प्रॅक्टिस खंडित होऊ नये म्हणून पालकांनी आणि कोचेसनी हे गायडन्स केलेलं आहे. हे पाहून खूप आनंद वाटतो की खरंच लोक सिरियस आहेत खेळाप्रती. नाही सर, सगळेच क्रिकेट विषयात मध्ये सगळे सिरियस आहे. जो येतो ते काहीतरी स्वप्न घेऊनच येतोय. सर, मला एक विचारायचं होतं की आपले जे ओपन एजचे मुलं जे आहे ते आता त्यांचं 30 कम्प्लीट झालंय, त्यांचं आता फक्त टुर्नामेंट खेळणं हेच थोडंसं
म्हणजे टुर्नामेंट खेळूनच ते स्वतःचं जे क्रिकेट आहे ते बघता, म्हणजे विश्व आहे टुर्नामेंटच. तर अशा मुलांचं म्हणजे यानंतर जे लॉकडाऊन नंतर मला नाही वाटत की सर्व एवढं लवकर ठीक होईल, पण जर झालंच चालू तर टुर्नामेंटला म्हणजे कसं होईल, म्हणजे कसं जायला पाहिजे आपण टुर्नामेंटसाठी, आणि टुर्नामेंट होईल का नाही यापुढेही वर्षभर, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? होतील. म्हणजे तुझा पहिला वाक्याचा अगोदर उत्तर देतो की जे आता तू म्हणाल की काही मुलांचं वय वाढलं, म्हणजे 30 वर्षापर्यंत गेलं, म्हणजे फक्त टुर्नामेंट खेळणं इथपर्यंत त्यांचं आता सध्या एम झालेलं आहे, बरोबर की नाही? हो सर. खरं जर आपण ठरवलं ना, म्हणजे समाज जर आपण पाहत नाही, आपण बियॉन्ड द लिमिट चौकटीच्या बाहेर जाऊन पाहत नाही. आता बरेचसे जर मुलं ऐकत असतील तर मी त्यांना निश्चित सांगू, या माध्यमातून सांगू इच्छितो की जरी आपला प्रवीण तांबे वयाच्या 44व्या वर्षी जर तो खेळू शकतो, आपल्या भारतात अनेक खेळाडू वयाच्या 30 नंतर इंडियन टीम मध्ये आलेले आहेत. शार्दुल ठाकूर म्हणतात. हो, रणजी मध्ये सुद्धा वयाच्या 30 नंतर काही खेळाडू, चांगले खेळणारे खेळाडू आले. क्रिकेट खेळताना एवढं मात्र आपण लक्षात ठेवायला आहेत. हॅलो, हो सर येतोय. हा आवाज येतोय? हो येतोय सर. हा, खूप कॉम्पिटिशन आहे आपल्या देशामध्ये. फक्त आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन खेळायचंय, मग आपलं वय काही असो. मला आठवतं माझे वडील वयाच्या 45-50 पर्यंत क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळायचे आमच्या बरोबर, आमची प्रॅक्टिस व्हावी, म्हणजे त्यांच्या समोर मुलं खेळले पाहिजे म्हणून ते स्वतः आमच्या बरोबर खेळायचे. मला हे आठवतं. हे ज्यांचं वय वाढलंय त्यांनी असं समजू नये की आपलं वय वाढलंय ना, आपलं फक्त त्या प्लॅटफॉर्मची आपल्याला माहिती नाही की, किंवा आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आता आपणही पुण्याला खेळायला गेलो होतो, कोलवडीला अमित कदम सरांच्या ग्राउंडवर. कॉर्पोरेट लेवलच्या पुण्यातल्या अगदी दादा टीमचे आपण तिथं 2 हात केलेले आहेत. काही सामने आपण अतिशय चांगले खेळलेलो आहेत आणि जिंकलेलो आहोत, आणि एक रोमहर्षक सामन्यांमध्ये आपला पराभव पण झालेला आहे. म्हणजे मला सांगायचं असं की अशा प्लॅटफॉर्मवर जर आपण खेळलो तर निश्चित एखादा दर्दी माणूस किंवा एखादा पारंगत माणूस, एखादा चांगला कोच, पुण्यामध्ये जायचं उद्दिष्ट असं माझं होतं की पुण्यामध्ये MCA कनेक्टेड खूप सारे कोचेस आहेत. ते अशा सामन्यांमध्ये खेळाडू बघण्यासाठी येतात, त्यांच्या अकॅडमीची मुलं घेऊन येतात. जर त्यांना एखादा खेळाडू खूपच चांगला वाटला, एक्स्ट्राऑर्डिनरी वाटला, तर निश्चित ते त्याला घेतात, त्याला त्याचं योग्य त्याला मार्गदर्शन देतात. आताच गेल्या ह्या सीझनला ओपनच्या टीम मध्ये आपल्या अकॅडमीच्या असोसिएशनच्या आपण 3 मुलं पाठवले होते. त्यातला आर्यन चव्हाण, जो आपल्या इंडिशियाला अंडर-14 आणि अंडर-16 खेळलेला आहे डिस्ट्रिक्ट करून. त्याची गोलंदाजी ज्यावेळेस MCA कोच श्रीकांत काटे सरांनी पाहिली, अतिशय खुश झाली. म्हणजे त्याला ओपनच्या टीम मध्ये त्यांनी खेळवलं आणि 10 ओव्हरमध्ये 3 विकेट, 34 रनांमध्ये त्याने 3 विकेट काढल्या पुण्यातल्या टीम विरुद्ध, रेप्युटेड क्लबच्या टीम विरुद्ध. निश्चित त्याला त्यांनी सपोर्ट केला की तुला मी चांगल्या प्रकारचं गायडन्स करेल, सपोर्ट करेल. म्हणजे होतं काय की आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आपल्याकडे सुद्धा आपल्या तालुक्यात कितीतरी चांगले खेळाडू आहेत. अभिजित साखरे, तू आहेस, असे बरेचसे खेळाडू आपल्याला, अमोल बोडारे आहे, अमोल चव्हाण आहेत, असे कितीतरी खूप चांगले खेळाडू आहेत. निफाडमध्ये सुद्धा खूप चांगले खेळाडू होते. परंतु आपण एक ठराविक साच्यामध्ये क्रिकेट खेळत गेलो. कदाचित आपलं नॉलेज नसेल, आपल्याला कदाचित माहिती नसेल, परंतु एवढ्या 2 वर्षामध्ये चांगला अभ्यास केल्यानंतर मला असं वाटतंय की केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खूप चांगले सामने होतात, खूप चांगल्या कॉम्पिटिशन होतात, खूप चांगल्या टुर्नामेंट्स होतात. फक्त आपण तिथे गेलं पाहिजे. आता ITCFची टुर्नामेंट आता होते, एवढ्या पुढच्या महिन्यामध्ये आता ITCFची खूप चांगली टुर्नामेंट. काल मी परवा आपण गणेश वांदळेशी बोलत होतो, त्यावेळेस मी ऐकलं की गणेश सुद्धा ITCF मध्ये खेळलाय, खूप चांगला दर्जाचा परफॉर्मन्स गणेशने दिलाय. आता ती टुर्नामेंट पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये तिच्या मॅचेस होतात. खूप चांगली टुर्नामेंट आहे. आपण तिथं सुद्धा आपली मुलं पाठवू शकतो, तिथं सुद्धा खेळू शकतो. आणि दुसरा प्रश्न सुद्धा की आता टुर्नामेंट सुरू होतील की नाही, तर मला निश्चित सर एक कनेक्टेड प्रश्न आहे माझा थोडासा, की आपण इंटरनॅशनल लेवलला गेला तर म्हणजे BCCI झालं, ICCI झालं, तर हे जे टीम म्हणजे जे बोर्ड आहे तर हे
टुर्नामेंटसाठी खर्च करू शकताय, प्लेयरांची काळजी घेण्यासाठी खर्च करू शकताय. तर स्थानिक लेवलला टुर्नामेंट घेण्यासाठी ते एवढा खर्च करू शकत नाही, प्लेअर पण एवढा खर्च करू शकत नाहीये. तर मला तेच बोलायचं, टुर्नामेंट झालं प्लेअरांचं टुर्नामेंट होतील का नाही होणार, आणि झाल्या तरी प्लेअरांना एवढा खर्च होईल म्हणजे पूर्ण किट वगैरे सोबत घेऊन कसं होईल? नाही, खर्च आता क्रिकेट हा गेम खर्चिकच आहे. म्हणजे तुझं किट जरी तुझ्या जवळ किट असेल तर किमान ते 15,000च्या वरच्या रेंज मध्ये किट तुझ्या जवळ असेल, बरोबर. राहिला इंटरनॅशनल लेवलचा, मगाशी तू जो प्रश्न विचारला की आता अनेक असे जुने क्रिकेटचे खेळाडू आहेत किंवा क्रिकेटचे कोच आहेत, ते श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, USA, जर्मनी. आता मी ऑम्पेकचे वेबिनार कंटिन्यू अटेंड करतोय. बाकी मी साईराज बौतुले, वसीम जाफर, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डॅरेल कुलिलन, महान फलंदाज वेस्ट इंडिजचे ऑल्विन कॉलिचरन यांच्या मीटिंग अटेंड केल्या आणि त्यांना विचारलं तर त्यांच्या प्रत्येक देशामध्ये ट्रिप जातात, म्हणजे टूर जातात आणि त्याचा खर्च काही फायनान्स पण करतात, काही स्पॉन्सर असतात ते सुद्धा करतात. जसं तुला आठवत असेल की आपण आता छोटी तालुक्याची टीम खेळवली होती, त्यावेळेस सुद्धा आपण स्पॉन्सर करतो आपल्या किटसाठी, बरोबर की नाही. तशा प्रकारे स्पॉन्सर सुद्धा असतात, खूप बॅटच्या कंपन्या असतात, इक्विपमेंटच्या कंपन्या असतात किंवा मोठमोठे क्रिकेट रसिक असतात. म्हणजे ऑम्टेक्स म्हणून विजयभाई पटेल यांची ऑम्टेक्स कंपनी गेल्या 50 वर्षापासून ती इक्विपमेंटवर काम करते. ऑल ओव्हर वर्ल्डच्या खेळाडूंना ती कपडे ड्रेस पुरवण्याचं काम करते. तर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी गेल्या वर्षभरापासून आहे. तिथे स्पॉन्सर करतात, मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिपला पाठवतात. फक्त आपल्याकडे उच्च दर्जाचा गेम असला पाहिजे. जर तुमच्याकडे गेम असेल तर मी खात्री देऊन सांगतो की तुम्हाला कुठे ना कुठे खेळण्यासाठी चान्स मिळणार. राहिला खर्चाचा विषय, आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आणि असे अनेक खेळाडू तुमच्या माझ्या परिचयातले आहेत की मोठमोठ्या बक्षिसाच्या टुर्नामेंट खेळण्यासाठी ते कुठे जातात, एक चांगला ग्रुप तयार करतात आणि अनेक ठिकाणी. आता गणेश मी ज्यावेळेस ऐकलो तर गणेश हा म्हणजे मला असं वाटतं की 12 महिने क्रिकेटच्या टूर करत असावा. 2-3 टीम करून तो खेळतो. म्हणजे बघा, वेगळा त्याचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो, एक चांगला ग्रुप बनवू शकतो. आणि ऑल ओव्हर आता महाराष्ट्रामध्ये बारामतीला किती सुंदर टुर्नामेंट होते, औरंगाबादला सुंदर टुर्नामेंट होते, नगरला सुद्धा खूप चांगले टुर्नामेंट होते. अशा टुर्नामेंटला आपण गेलं पाहिजे. मी माझे अंडर 12चे, अंडर 14चे, अंडर 16, अंडर 19चे मुलं मी अशा सामन्यांसाठी दिल्लीपर्यंत घेऊन गेलो होतो. मुलांना खेळण्याचा अनुभव आला पाहिजे. नवीन गोलंदाज, नवीन फलंदाज यांच्यासमोर जर आपण खेळलो, आपला परफॉर्मन्स दिला तर निश्चित आपल्या खेळामध्ये सुधारणा होते. तुझं म्हणणं हे बरोबर आहे की हा खर्ची गेम आहे आणि त्याला पैसा लागतो. मुलांची आर्थिक आणि पालकांची आर्थिक परिस्थिती मुलांना तो खर्च पेलवत नाही. परंतु तुम्ही राईट कोचच्या, मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही राईट कोचच्या गायडन्स खाली किंवा टच मध्ये जर असाल, तुमचा कोच जर चांगला असेल, तुमच्यामध्ये जर खरंच गेम असेल तर 100% तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म खेळायला देणार. मग तिथं नो पैसा इश्यू होत नाही, वातावरण इश्यू होत नाही किंवा कुठलाही भाग इश्यू होत नाही. फक्त तुम्ही राईट ट्रॅकवर आणि राईट माणसाच्या कॉन्टॅक्ट मध्ये पाहिजे. नाही हो सर, ते बरोबर आहे. कारण की मी असं मला वाटतं. बरोबर प्लेअरांची परिस्थिती नव्हती बाहेर. तर 3 महिन्यात कम्प्लीट होते काय वेट यस हा बोल सर. सर सध्या एक प्रश्न असा होता की सध्या 3 महिने आता कम्प्लीट होईल, सर्व मुलं म्हणजे सर्व प्लेअर घरीच आहे बसून. तर म्हणजे त्यातले काही प्लेअर जे आहेत त्यांना घरी पण ड्रिल्स करायला जागा नाहीये, घर छोटा असल्यामुळे, वर टेरेस नाहीये, बाहेर निघायला जागा नाहीये पेशंट असल्यामुळे. तर त्यांचं म्हणजे खरंच खूप असं फिटनेस दुर्लक्ष झालंय. तर खूप आशी झालेले. तर त्या मुलांसाठी काही सांगशाल, म्हणजे आता पुढे जेव्हा लॉकडाऊन उघडेल त्यानंतर त्यांना ग्राउंडवर यायचंय, पूर्ण फिट व्हायचंय, तर त्यासाठी काही त्यांना काळजी घेण्यासाठी काही सांगशाल तुम्ही? म्हणजे तुमचं मत काय सांगशाल थोडं? नक्की समा. म्हणजे आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तू म्हणतोय तसं माझ्या अकॅडमीच्या पण काही मुलांच्या बाबतीत असंच घडतंय. हॅलो
हो, येतो ऐकलं. येतोय आवाज? अच्छा. आणि मुलांचं खरंच खूप नुकसान होतंय, हे मला पण जाणवतंय. आमची पिंपळगावला पण एक अकॅडमी आहे, पण तिथं पण कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे ती अकॅडमी पण बंद पडली आणि पालकांनी स्ट्रिक्टली मुलांना तिथं पाठवण्यासाठी नकार दिलाय. आणि मुलं घरी असल्यामुळे, परंतु असं जरी म्हणतो ना, पण मुलं मात्र खेळायचं टाळत नाही. त्यांनी सीझन सोडून टेनिस क्रिकेट खेळायला सुरुवात केली मुलांनी. आता बरेचशी मुलं मला आता टेनिस क्रिकेट खेळताना दिसतात. परंतु माझं मुलांना स्पष्ट असं सांगणं आहे की जिथे इच्छा तिथे मार्ग. जर तुमची इच्छा असेल प्रॅक्टिस करण्याची योग्य सिस्टमने, तर तुम्ही निश्चित कोणतीही जागा पाहून. आता मी माझं उदाहरण घेतो की माझी अकॅडमी कोविड-19च्या दरम्यान बंद होती, परंतु आमच्या निफाड तालुक्यामध्ये DSOचं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरचं क्रीडा संकुल आहे. त्या क्रीडा संकुलामध्ये मी इंडोर मुलांची प्रॅक्टिस घ्यायची. म्हणजे विशेष करून यशलाच घेऊन जायचो आणि त्याचं प्रॅक्टिस मी तिथं. मला लॉकडाऊनचा चांगला, तू तरी म्हणत असशील ना की लॉकडाऊनमुळे परिणाम झाला, पण मी असं म्हणतो की मला लॉकडाऊनचा खूप मोठा बेनिफिट झाला. म्हणजे मला यशला आणि 2-3 मुलांना, गौरव वाघ असेल, यश असेल, राजन दाभाडे असेल, असे आमचे काही चांगले खेळाडू आहेत, त्यांच्याकडून मला चांगला सराव करून घेता आला. इंडोर असल्यामुळं कुणाला त्याचा त्रास झाला नाही आणि प्रत्येक प्लेअरकडे लक्ष देऊन प्रत्येक प्रकारची ड्रिल्स मला करून घेता आली. बॉलिंगचा ड्रिल करून घेता आली, बॅटिंगची ड्रिल करून घेता आली, फिल्डिंगची पण ड्रिल करून घेता आली. म्हणजे कोविड-19चा मी चांगला उपयोग करून घेतला. आता प्रत्येकाकडे स्किल आहे. आता जसं मगाशी तुझ्याबद्दल तसं बोललो मी की तू पण प्रॅक्टिस अशी करतो, तसं प्रत्येकानं आपलं सुरू केलेलं आहे. मी म्हणतो प्रत्येक खेळाडूने सकाळी उठून 3, 4, 5 जेवढं शक्य तेवढं रनिंग करणं, सायकलिंग करणं, स्किपिंग मारणं, स्प्रिंट मारणं, स्ट्रेचिंग करणं, योगा करणं आणि सूर्यनमस्कार करणं, एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी 100% त्याचा रिझल्ट. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. आणि फक्त प्रॅक्टिस करणं म्हणजे काय समा, शॅडो. तुम्ही जितके शॅडो करायला काही लागत नाही, जागा लागत नाही. तुम्ही तुमच्या घराच्या हॉलमध्ये शॅडो करू शकतात, पार्किंग मध्ये शॅडो करू शकतात, गच्चीवर जाऊन शॅडो करू शकतात, कुठे झाडाच्या खाली, झाडाला जर तुम्ही हँगिंग बॉल टाकला तर तिथे हँगिंग बॉलची प्रॅक्टिस करू शकतात. फक्त आपली इच्छा असली पाहिजे. अशा प्रकारे आपण कोविड-19च्या की कुठलाही आजार येऊ देत, आपण आपल्या फिटनेस आणि ड्रिल्सच्या माध्यमातून आपली प्रॅक्टिस कंटिन्यू करू शकतो. हो, फक्त प्रॅक्टिस करायचीच आपल्याला. हे आपलंच म्हणजे ध्येय असलं की आपल्याला खेळायचंच, आपलं प्रॅक्टिस करायचीच, आपण राहू शकत नाही. तर प्लेअर खरंच नक्कीच केलं पाहिजे मुलांनी ते. सर, आपल्याबरोबर परभणीचा प्लेअर हॅलो, आवाज येतो? हॅलो, काय म्हणतो सर? आपल्यासोबत ऋषी चौरे जॉईन झालाय आपल्याला. तर परभणीहून ऋषी चौरे जॉईन झालाय. तर तो खूपच चांगला लेक्चर आहे. तर बोलतोय की मला थोडा लेक्चर माहिती द्या, सांगा. तर काही सांगतात? बर. त्याचं नाव काय म्हटलं तू? योगेश? ऋषी चौरे. ऋषी चौरे सर. हा, काय नाव त्याचं? ऋषी चौरे. ऋषी, नमस्कार ऋषी. परभणीवरून ऋषी बोलतोय. ऋषी, आम्ही आंबेजोगाईला येऊन गेलो होतो. कदाचित आंबेजोगाई आणि परभणीचं अंतर काही मला वाटतं 1.5 तासाचं अंतर आहे. तिथे आम्ही मोहित परमार सरांकडे अंडर 14 अंडर 16 ची टीम घेऊन गेलो होतो आणि त्या टीम बरोबर आम्ही खेळलो. मित्रा, परभणीचा गेम पण खूप चांगला आहे. माझा एक स्टुडंट, याला मला आठवतोय, आपला सिद्धेश कुटे. मला माहिती केली, मला माहिती नाही, पण सिद्धेश कुटे हा परभणीकडून अंडर 16 खेळला होता, बरोबर ना? हा, एक टुर्नामेंट तो खेळलाय. तर ऋषी, आनंद वाटला तुला भेटून. जर तुला वाटलं तर आमच्या नाशिकला येऊ शकतो, आपण तिथे प्रॅक्टिस घेऊ. आम्ही परभणीला येऊ, समाजाच्या माध्यमातून आपली भेट झालेली आहे. त्यांनी कमेंट केलेली सर की मी नक्कीच अंडर 19 टीम घेऊन तुमच्याकडे प्रॅक्टिस मॅचला, म्हणजे त्याची इच्छा आहे की आपल्याला यायचं. तर नक्कीच ऋषी, लॉकडाऊन संपल्यानंतर आपण भेटू. तुझी 19ची टीम घेऊन ये किंवा आम्ही तिकडे तुझ्या ग्राउंडवर प्रॅक्टिस मॅच साठी. हा, आम्ही येऊ, काही वाट नाही.
यावर्षी IPL होईल का नाही होणार, तुम्हाला काय वाटतं? कोविड-19 वाट बघते नवीन प्लेअर IPL ची, म्हणजे सगळ्यांना ती इतकी पॉप्युलर याचे दोन पार्ट आहे समा. एक तर खेळाडूंशी रिलेटेड एक आहे आणि क्रिकेट मधला बिझनेस, या दोन गोष्टींशी रिलेटेड आहे. आता कुठला इश्यू दुसऱ्यावर हावी होतो याच्यावर तो डिपेंड आहे. आता बरीच मतांतर याच्यावर आहेत की IPL हे भारतामध्येच व्हावं. काहींचं मत असं आहे की ज्या ठिकाणी कोविड-19चा प्रादुर्भाव नाही अशा देशामध्ये IPL व्हावं. असे 2-3 प्रवाह चाललेले आहेत. परंतु आता पावसाळा सुरू झालाय आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत IPL होणं शक्य नाही, होऊ शकणार नाही. हा, परदेशात ज्या ठिकाणी पावसाचा पाऊस नाहीये आणि कोविड-19चा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी IPL होण्याची शक्यता आहे. परंतु आता ते कधी जाणवेल आपल्याला, कधी समजेल. आता वेस्ट इंडिजचे खेळाडू हे इंग्लंडच्या दौऱ्यावर खेळायला गेले, त्या ठिकाणी जे सामने होतील, त्यांचे टेस्ट मॅच असतील, वन डे असेल, T20 असेल, त्या सामन्यांमध्ये कशा प्रकारे ते एक टेस्ट आहे, एक नमुना म्हणून घेण्यात येत आहे. ते जर सक्सेस झालं, तो टूर वेस्ट इंडिजचा जर इंग्लंडमध्ये सक्सेस झाला, तर मला असं वाटतं की IPL हे परदेशात सुद्धा होऊ शकतं. नक्कीच सर, नक्कीच IPL झाली पाहिजे, सगळे आतुरतेने वाट बघत असता. सर आता मला माझ्या मते IPL या वर्षी होती किंवा नाही होती, पण तुम्हाला काय वाटतं की जर झालीच IPL तर त्याच्यात काही चेंजेस वगैरे करतील? चेंजेस काही करणार नाही, कारण की आतापर्यंत टीम्स वगैरे सगळ्या फायनल झालेल्या आहेत, खेळाडू फायनल झाले, त्यांचे व्हॅल्यू फायनल झालेले आहेत, सेटअप सगळा फायनल झालेला आहे. काही तर टीमची प्रॅक्टिस सुद्धा चालू झालेली आहे. हा ऐक ना, त्या टीम सुद्धा फायनल झाली, पण कोविडच्या म्हणजे जरी T20 हा अगदी शॉर्ट फॉर्मॅट, याच्या नंतर सुद्धा T10 आलाय आणि T10 आता परदेशात सुरू झालंय आणि ICICI म्हणजे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी, क्रिकेट असोसिएशन सुद्धा ही T10 वगैरे पुढे झुकणार आहे. परंतु या T20च्या फॉर्मॅटमध्ये मला नाही वाटत की कुठल्याही प्रकारचा बदल इतक्या लवकर होईल. कुठल्या प्रकारचा बदल होणार नाही. त्याच टीम असतील, तेच खेळाडू असतील आणि आपल्याला खरं उत्सुकता आहे IPL नंतर जो T20चा वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कप, हो सर, नेक्स्ट क्वेश्चन तोच होता. त्या वर्ल्ड कपची आपल्याला अतिशय आतुरता आहे, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होतील आणि वेगवेगळ्या देशातल्या खेळाडूंचा पूर्ण बंच. कसं असतं समा, IPL मध्ये वेगवेगळ्या देशाचे खेळाडू एकत्र येतात आणि कदाचित टीम बाउंडिंग होते नाही होत, परंतु एकाच देशाचे सर्व खेळाडू एकाच टीम कडून जेव्हा खेळतात त्यावेळेस ज्या मॅचेस होतात त्या पाहण्याची उत्सुकता काही वेगळीच असते. जशी आपली भारत-पाकिस्तान असेल, भारत-बांगलादेश असेल, भारत-ऑस्ट्रेलिया असेल, या मॅचेस पाहण्याची जो उत्सुकता आणि जो आनंद असतो तो काही और असतो. कदाचित IPL मध्ये तो आपल्याला दिसत नाही, कारण तू जरी मुंबई इंडियनचा फॉलोअर असशील, पण तुझा अगदी जवळचा मित्र हा चेन्नईचा फॉलोअर असेल, तुझ्या जवळचा मित्र हा बेंगलोरचा फॉलोअर असेल. भरपूर वेळ झालाय आणि होतच, जे व्हॉट्सअपला वगैरे मॅच वगैरे चालू होता, लगेच मॅच चालू झालेला, कोण जिंकणार. बरोबर, म्हणजे आपल्या टीम मध्ये आपले 7 गट पडलेले असतात, पण तसं T20 वर्ल्ड कप मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आणि ते सामने खरंच चुरशीचे होतात आणि ती पाहायला खरी मजा येते. तर T20 IPL हे होऊ शकतं, फक्त परदेशात होऊ शकेल, त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस होणार नाही. जसं वेळापत्रक त्यांनी शेड्यूल केलं, कारण हे शेड्यूल ठरलेलं असतं, कारण की क्रिकेटचं IPLचं नियोजन हे सामने, जागा म्हणजे स्थळ, ज्याचे क्रिकेटचे ग्राउंड, याच्यावर सगळं ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये कमी जास्त काही होत. तर या वर्षी होईल मग T20 वर्ल्ड कप का नाही होणार? म्हणजे नाही, होईल. वर्ल्ड कप होणार. एक ह्या वर्षी झाला तर पुढच्या वर्षी होणार, पण T20 वर्ल्ड कप होणार यात काहीच शंका नाही, झालाच पाहिजे, कारण की खूप जणांना आतुरता असते. सर मला काही जुन्या आपल्या प्लेयरांचे काही आठवण वगैरे सांगतात? जे आपले सिनियर प्लेयर आहेत, मला जुन्या प्लेयरांच्या खूपशा आठवणी आहेत. म्हणजे आता मी ज्यावेळेस तिथं क्रिकेट सुरू केलं निफाडला, मी 97 साली नोकरीला लागलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी
लासलगावला अंडर 19 ची टीम घेऊन मी माझ्या विद्यालयाची वनिते ज्युनियर कॉलेजची टीम घेऊन आलो होतो. लासलगावला आमच्या अगेन्स्ट कोण होतं? बापू चव्हाणके. हो, बापू चव्हाण. बापू चव्हाणके आमच्या अगेन्स्ट टीम मध्ये तिथं होते. नवीन टीम होती, आमच्या मुलांना खेळण्याचा काही अनुभव नव्हता, परंतु माझी एक इच्छा अशी होती की त्यांनी सीझन बॉलवर खेळलं पाहिजे. माझे चांगले विद्यार्थी गिरीश बरोसने, गोकुळ व्यवहारे असे बरेचसे चांगले खेळणारे मुलं मी घेऊन तिथं कॉलेजचे आलो होतो. तो सामना आम्ही पहिला सामना लासलगाव महाविद्यालयाबरोबर खेळलो आणि हारलो. त्या सामन्यामध्ये बापू चव्हाणके यांनी आमच्या गोलंदाजांची अशी कत्तल केली, अशी कत्तल म्हणजे बापू चव्हाणके 17-18 वर्षाचा असेल, म्हणजे 12वीला शिकत असतील ते त्यावेळेस. तर अशी कत्तल केली की त्या दिवसापासून बापू चव्हाणकेचा मी फॅन होऊन गेलो. म्हणजे त्या दिवसापासून तर आज ताज्यात बापू चव्हाणकेला मी अगदी म्हणजे जवळून ओळखतो. त्यांचा गेम, त्यांची किपिंग सुद्धा जबरदस्त आणि ती एक आठवण माझी आहे. आणि असे बरेचसे प्रसंग होऊन गेलेत की जिथे काही हास्यास्पद गोष्टी पण घेतात. म्हणजे जिंकणाऱ्या मॅचेस आम्ही हारलो, असे बरेचसे प्रसंग झाले. परंतु तो भाग वेगळा. आणि दुसरी आठवण सांगायची झाली आवडेल मला की नाशिक रोड जिमखानाला आम्ही मॅच खेळतो नाशिक जिमखाना विरुद्ध निफाड क्रिकेट असोसिएशन. आठवत असेल तुला, पण तू पण होता त्या टीम मध्ये. आणि रोहित परब गोलंदाजीला होता आणि यशला बॉल लागला. हो, यशच्या डोक्याला हेल्मेटला बॉल लागला. तर तो एक प्रसंग माझ्या आयुष्यात कायम राहील की आणि यश अक्षरशः याच्या डोळ्यात पाणी आलं ते, कारण की हेल्मेट तुटून गेलं. आणि तो एक प्रसंग, कारण की रोहितची परबची गोलंदाजी मी खूप काही ऐकलं होतं, परंतु तो एक चांगला खेळाडू आहे आणि त्याची गोलंदाजी माझ्या खेळाडूंना खेळायला मिळाली याचा आनंद काहीतरी वेगळा आहे. त्या दिवशी त्याच मॅच मध्ये यासर शेखला आपण मला वाटतं 5-6 रनवरच आउट केलं होतं. त्या गोलंदाजी लवकर त्याच्या विक्री म्हणजे रणजी खेळाडूला पटकन बाद करण्यात आपल्या क्रिकेटच्या टीमच्या खेळाडूंना यश आलं, याचा जो आनंद मला आज येतो म्हणजे खूपच होता आपल्यासाठी. कारण की एवढी सिनियर टीम होती आणि आपण सगळे 14-16 ची मुलं घेऊन खेळत होतो. प्लेअर जे सिनियर होते तरी म्हणजे आम्ही बरोबर आता पुढचे जे खेळाडू म्हणजे भविष्यामध्ये बऱ्याच मुलांकडून मला खूप काही अपेक्षा आहेत. जसं यश बिराडे असेल, गौरव वाघ असेल, कारण काही खेळाडू जुने होते तुमचे लासलगावचे सुद्धा. अभिजित कडून मला खूप काही अपेक्षा आहे तर होत्या सुद्धा पूर्वी. अभिजितला खूप ठिकाणी मी नेण्याचा प्रयत्न केला. गणेश कडून खूप अपेक्षा आहे, गणेश बांधलेकडून. तो निश्चित एक उत्कृष्ट फलंदाज आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही. आणि तो चांगल्या अकॅडमीमध्ये पण आहे. तो सुद्धा लवकर रणजित यावा असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. असे बरेचसे खेळाडू आहे. लासलगावचा जुगल एक माझा एक आवडता खूप चांगला खेळाडू होता, पण त्याच्या पायाच्या प्रॉब्लेममुळे लिगामेंटचा प्रॉब्लेम. तो अतिशय आवडता माझा खेळाडू होता. नंतर आपला खडक माळेगावचा अमोल चव्हाण, तो एक चांगला गोलंदाज होता, तो मला आजही खूप आवडतो. नंतर आपला नांदगावचा योगेश देवरे, त्याची पण किपिंग बॅटिंग खूप चांगली आहे. त्याच्याकडून खूप चांगल्या अपेक्षा आहेत. ही मुलं करतायत, ज्या ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या ठिकाणच्या मुलांबरोबर घेऊन ते कंटिन्यू प्रॅक्टिस करतायत आणि ते माझ्या संपर्कात पण आहे. असे आणखी बरेचसे खेळाडू आहे. आता कोपरगावचा सिराजचा कौस्तुभ रणशूर नावाचा बॅट्समन आहे. म्हणजे तो बँगलोरला NCA मध्ये त्याने 1 वर्ष ट्रेनिंग घेऊन तो आलाय. तो आपल्याच अकॅडमीकडून खेळतो. त्याचा लहान भाऊ आदित्य रणशूर हा सुद्धा खूप चांगला फलंदाज आणि विकेट किपर आहे. म्हणजे असे बरेचसे खेळाडू आहेत. नंतर चिंतन देशमुख कन्नड, तो पण खूप चांगला फलंदाज आहे, किपर बॅट्समन आहे. नंतर गौरव पाटील आहे. नंतर आपल्या पनवेलचे राजूभाऊ भोईर आहेत, त्यांच्याबरोबर येणारी मुलं आहेत. खूप चांगले खेळाडू आहेत. माझा हा प्रयत्न कायम राहील, नेहमी राहील की त्यांना एक चांगल्या प्लॅटफॉर्मला घेऊन जावं, कारण त्या मुलांमध्ये खूप चांगला स्किल, चांगला गेम दडलेला आहे.
त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. नक्कीच सर. पुन्हा म्हणजे तुम्ही जे सपोर्ट करताय मुलं, नक्कीच तू चांगलं टुर्नामेंट खेळताय, नक्कीच टॉप नंतरही कनेक्ट होणारच आहे आणि खरंच खूप धन्यवाद. आणि आपण नक्कीच ग्राउंडवर भेटू एकदा. चालेल, तर आपण आता रजा घेऊ थोडीशी. आवाज येतोय सर? हॅलो आवाज थोडा नसतोय आवाज. सर म्हटलं नक्कीच तुम्ही आम्हाला थोडासा वेळ काढून तुम्ही ऑनलाईन आलात, मुलांना थोडं मार्गदर्शन केलं, थोडीशी माहिती पण सांगितली. तर नक्कीच आपण लॉकडाऊन नंतर ग्राउंडवर पुन्हा भेटू, सगळे मुलं एकत्र येऊ, नक्कीच टुर्नामेंट तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण टुर्नामेंट खेळू. परत त्याच जोराने त्याच फोर्सने आपण ग्राउंडवर उतरणार आहे टुर्नामेंटसाठी. भरपूर चांगला टुर्नामेंट खेळणार आहे. काही ट्रॉफी पण मारायचे आपल्याला, जे मागच्या वर्षी आपल्याला राहून गेल्या आहे, जवळ जाऊन आपण राहून गेल्या की जिंकता जिंकता आपण हारलोय. खूप मोठं दुःख बी होतं आणि आनंद पण होता की आपण त्या ठिकाणी त्या लेवलला पोहोचलोय, पण आपलं राहून गेलंय. तर नक्कीच आपण पुढच्या वर्षी जे आपल्या टुर्नामेंट चालू होतील आपण नक्कीच ट्रॉफी मारायचा प्रयत्न करू. तर चालेल सर, आता रजा घेऊ तू. थँक्यू. तुझा एक चांगला उपक्रम चालू आहे समा. अजून चांगल्या खेळाडूंना तू बोलव, त्यांचे इंटरव्ह्यू घे. माझ्या अकॅडमीचे खेळाडू सगळे तू रेकॉर्ड केलेला व्हिडिओ हा माझ्या सर्व अकॅडमीचे सर्व खेळाडू बघतात. माझी तुला एक विनंती आहे, चांगल्या महाराष्ट्रातल्या जे तुझ्या परिचयाचे चांगले खेळाडू आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घे. त्यांनी कशा प्रकारे आपलं क्रिकेट करिअर घडवण्याचा प्रयत्न केलाय, त्यांनी काय काय स्ट्रगल केलाय, हे माझ्या मुलांना पण कळू दे. तुला तुझ्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. नक्कीच आपण पुढे पण रणजी ट्रॉफी प्लेअर झाले, स्टेट लेवल प्लेअर झाले, यांचे पण इंटरव्ह्यू घेऊ. तर पुढे तुमची साथ असू द्या फक्त, तर सर्व चांगलंच होईल. चालेल, थँक्यू सर. करूया, आपण सगळे करूया बरोबर. ओके, थँक्यू सर. चालेल, वेलकम. ओके, बाय सर. वेलकम.